बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेले 2 दिवसांपासून कोकणामध्ये होतो. कोकणच्या खेड दापोली विधानसभेमध्ये होतो. या खेड दापोली विधानसभेचा दौरा करत असताना तुम्हा सर्वांपर्यंत मला पोहोचता आलं नाही. गेल्या 2 दिवसांपासून आपलं विश्लेषण आलं नाही. अनेक महत्त्वाचे विषय तुम्हा सर्वांशी मला चर्चा करायची. पण त्या अगोदर खेड दापोली विधानसभेत ज्यावेळेस मी फिरत होतो, मला तिथे काय अनुभव आला हे तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन यायचंय. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेस तळागाळापर्यंत, आता ही कोकण भूमी, देवभूमी, पुण्यभूमी कोकण भूमी, या देवभूमीच्या रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यामध्ये या खेड दापोली विधानसभेमध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात फिरत होतो, ग्रामीण, अतिशय रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भाग. आता तिथे आपले माजी आमदार संजयजी कदम साहेब, शिवसेनेचे डॅशिंग नेते. आता रामदास कदमचे योगेश कदम सुपुत्र तिथे आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. आता संजय कदम साहेबांविषयी तुम्हाला मी परिचय करून देणार नाही. 5 मार्च 2023 चा पक्षप्रवेश तुम्ही सर्वांनी पाहिला असाल ना. भूतो ना भविष्यती एवढा जनसमुदाय उसळला होता खेड दापोली विधानसभेचा. तेच संजय कदम साहेबांसोबत ज्यावेळेस खेड दापोलीचा मी तिथे ग्रामीण भागामध्ये प्रवास करत होतो, शिवसेना काय आहे ना हे तिथे जाऊन कळतं. ज्यावेळेस मी समोर पाहिलं, मी विचारलं हा पक्षप्रवेश आहे का? मी म्हणालो होय. मी म्हणालो कोण पक्षप्रवेश करतंय, ती माणसं कुठे आहेत? ते म्हणाले हा समोर बसल्या सारा जनसमुदाय आहे ना, हे सारंच्या सारं गाव, त्या गावाचं नाव फुरुस गाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, ते फुरुस गाव सारंच्या सारं गाव प्रवेश करणार होतं. ही इतिहासामध्ये, शिवसेनेच्या इतिहासामधली मला वाटतं पहिलीच घटना असेल, उभा गाव प्रवेश करतंय. मला नवल वाटलं. हे अशा प्रकारचं वातावरण पाहिलं ना तर भरून पावल्यासारखं वाटतं. बरं, एक आणखी विशिष्ट आणि महत्वाची गोष्ट सांगतो, जिचा उल्लेख करणं इथे गरजेचं आहे. मी माझं त्या दिवशीचं भाषण, 15-16 मिनिटांचं भाषण मी आपल्या शिवसेना एक वादळवर प्रसिद्ध केलं होतं. आणि मला वाटतं मी मराठी म्हणून की फक्त महाराष्ट्र म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी देखील त्या भाषणाचा काही भाग प्रसिद्ध केलाय, त्यांचे देखील आभार. पण लक्षात घ्या, त्या भाषणामध्ये मी सगळं काही सांगायचा प्रयत्न केलाय. तिथे मी ज्यावेळेस पाहिलं समोरचा तो जनसमुदाय, विशेष उल्लेख असा करावा लागेल, ते फुरुस गाव बहुसंख्येने मुस्लिम बहुसंख्य, सारेच्या सारे मुस्लिम बांधव तिथे येऊन बसले आहेत. त्या माझ्या भगिनी येऊन बसल्या आहेत. ते म्हणतात उद्धव साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं. आमचं हिंदुत्व काय हे त्यांना कळालं. आमचं हिंदुत्व काय शिकवतं, घरं पेटवणारं नाही, चुली पेटवणारं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व त्यांना समजलं. विचार करा, हा मुस्लिम समाज ज्यावेळेस शिवसेनेला आपलंसं मानतो, सारा बहुजन समाज देखील शिवसेनेला आपलंसं मानतो. कारण नेतृत्व तसं आहे. हे शिवसेनेचं नेतृत्व सर्व समावेशी आहे, सर्वांना सामावून घेतं. शिवसेना हा कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण आमचं हिंदुत्व आम्हाला हाताला काम देणं शिकवतं. आमचं कडवट हिंदुत्व आम्हाला हाताला काम देणं शिकवतं. त्यासाठी तो सारा मुस्लिम समाज, तुम्ही जर माझा तो व्हिडिओ पाहिला असाल, स्टेजवर देखील तुम्हाला मुस्लिम भगिनी दिसल्या असतील. हे असं वातावरण आहे. खेडोपाड्यापर्यंत हे असं वातावरण आहे. आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, ओबीसी समाज असेल, कुणबी समाज असेल, मराठा समाज असेल, सारेच्या सारे शिवसेनेच्या पाठीशी असे भक्कम उभे राहत आहेत. मी स्वतः त्या दिवशी पाहिलं, खेड विधानसभेमध्ये स्वतः यांची देखील सभा लागली होती. या रामदास कदमांची देखील सभा लागली होती. रामदास कदमांचं भाषण म्हणजे शिंदे टोळीला डिपॉझिट पासून आणखी तळात कसं नेता येईल, डिपॉझिट जप्तीपासून आणखी तळात नेण्यासाठी रामदास कदमाचं भाषण लावलं जातं. जसं भारतीय जनता पक्षामध्ये नारायण राणे असो, नितेश राणे असो किंवा निलेश राणे असो, ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला आपला उमेदवार पाडून घ्यायचाय म्हणतोय मी, त्या मतदारसंघामध्ये निलेश राणे, नितेश राणे किंवा नारायण राणे यांची भाषणं लावायची असतात. जिथे ह्यांचं भाषण झालं, समजायचं मतदारसंघातली तुमची सुशिक्षित मतं संपली. अगदी तसंच ह्या रामदास कदमाचं भाषण तुम्ही जिथे कुठे लावाल, सुशिक्षित मतं गेलीच समजायची. इतकं घाणेरड्या दर्जाचं याचं बोलणं, याचं वागणं, याचे चेहऱ्याचे हावभाव, याची टगेगिरीची भाषा. अरे वय किती, बोलता किती, ते बरोबर सांगितलं होतं त्या देवेंद्र फडणवीसांनी. तुमचं वय किती रामदास भाई, तुम्ही बोलता किती? नंतर म्हणाले आमचा पगार मातोश्री देतं. आणि त्या पगाराची, त्या खाल्लेल्या मिठाची काय किंमत ठेवली या रामदास कदमाने, तुम्ही सर्वांनी पाहिलात.
जगातल्या टॉप कंपन्या जगातल्या टॉप बामच्या कंपन्या ह्यांचा शोध घेतात. ब्रँड अँबॅसेडर करायचंय म्हणतात आम्हाला, ब्रँड अँबॅसेडर. कारण ह्या माणसाने जर त्याची जाहिरात केली तर तो टॉप किमतीला विकला जाईल, जगामध्ये कुठेही विकला जाईल. एवढा ते नाटकी प्रयोग करून दाखवला होता, तुम्ही सर्वांनी पाहिला असाल. 50 रुपये कापले पाहिजेत त्या ओव्हर ऍक्टिंगचे, 50 रुपये कापले पाहिजेत. त्याच दिवशी ह्याने तिथे लोटेमध्ये सभा घेतली. त्या सभेमध्ये बचत गटावाल्यांना बोलवून आणलं, गाड्या भरून मागवल्या, नाहीतर तुम्हाला हे देणार नाही ते देणार नाही, अशा प्रकारचे तिथे डराव धमकाव झाले. अशा ठिकाणी सभा झाली जिथे ऑलरेडी गर्दी असते. मार्केट एरियामध्ये तुम्ही सभा घेता तिथे आधीच गर्दी असते. आज तुम्ही तिथे ज्यावेळेस आमची सभा झाली तिथे पाहायला पाहिजे होतं एक साधेसं गाव, पण सारं गाव हजर राहिलं होतं, झाडून हजर राहिलं होतं. तिथे छोट्याशा गावामध्ये सभा होते, तीही रात्रीच्या 8 नंतर. खरं तर ग्रामीण भागांमध्ये रात्रीच्या 8 नंतर तितकी चलबिचल पाहायला मिळत नाही, कोकणामध्ये विशेषतः. पण तरीही मी म्हणत होतो माझ्या भाषणामध्ये, तुम्ही ऐकलं देखील असाल ज्यांनी कोणी माझं भाषण ऐकलंय, मी सुरुवातच केली की मी 5च मिनिटं बोलेल, कारण इथे उशीर फार झालेला आहे आणि मी समजू शकतो उशीर झालेला आहे. तरी देखील मी जवळपास 15-20 मिनिटं घेतलीच. आपला गुण आहे तो, थोडासा बोलायला लागलं की आपल्याला थांबता येत नाही. इतकं सुंदर वातावरण शिवसेनेच्या बाजूने. संजय कदम शिवसेनेचे माजी आमदार जरी असले तरी त्यांना मी त्याही दिवशी म्हणालो, तुम्ही माजी नाही भावी नाही, तुम्ही आमदारच आहात. ज्या प्रकारचं कार्य तुम्ही शिवसेनेसाठी करत आहात, मूळचे शिवसैनिकच ते. त्यांनी जरी प्रवेश घेतला तरी ते मूळचे शिवसैनिकच होते. ह्याच रामदास कदमाच्या त्या अडेल तट्टू भूमिकांमुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला होता. आज ती सारी माणसं परततायत ज्या माणसांनी ह्या अशा घाण वृत्तीच्या माणसांमुळे पक्ष सोडले होते. जसं ठाण्यामध्ये ह्याच्यामुळे ज्यांनी पक्ष सोडले, या आमच्या ते सारे परततायत पुन्हा. मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. रामदास कदम हे एक असं व्यक्तिमत्व आहे, याच्यामुळे त्याच्या पोराचं करिअर संपलेलं आहे. पोराचं करिअर सुरू व्हायच्या आधीच संपलं. जसं श्रीकांत शिंदेचं करिअर त्याच्या बापामुळे संपलं. आता निलेश राणे, नारायण राणेंचं नितेश राणेचं मी म्हणणार नाही नारायण राणे, कारण बापाची आणि पोरांची कर्म सारखीच आहेत, त्यामुळे ह्याचं संपलं असं म्हणणार नाही. पण योगेश कदमाचं करिअर ह्या रामदास कदमाने संपवलं, हे मात्र तितकंच सत्य. ह्याच्या सिद्धेश कदमाचं बघा ना, आदित्य साहेबांविषयी बोलताना ह्याला वाटतं सगळं काही घरात देत आहेत, आमदारकी दिली मुलाला वगैरे वगैरे. अरे ज्या खात्याचं, पर्यटन मंत्री खात्याचं तुम्ही पद भूषवला होतात, विचार करा किती लेवलचं पद, तेच पद आदित्य साहेबांनी भूषवलेलं आहे. म्हणजे पर्यटन मंत्री लेवलचं जे पद आदित्य साहेब भूषवत होते तेच पद तुम्हाला देखील देण्यात आलं होतं एकेकाळी. म्हणजे तुम्हाला दिलं तर चांगलं, तुम्ही विरोधी पक्षनेते राहिलात, कित्येक वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलात, अनेक महत्वाची खाती तुम्ही भूषवलीत शिवसेनेमध्ये असताना. आता मुंबई उत्तर पश्चिम गजाभाऊ कीर्तीकर म्हातारे झाले, तिथे सिद्धेश कदम जागा लढवेल. खेड दापोली विधानसभेत योगेश कदम जागा लढवेल. मला जर भेटला चान्स तर मी गुहागर मधून लढवेल. ही स्वप्न पाहणं म्हणजे वंशावळ नाही तुमची, ही तुमचे म्हणजे एकाच घरामध्ये एवढी पद. ते गजानन कीर्तीकर अगदी बरोबर म्हणाले होते, आम्ही विरोध करू. काय असतं शेवटी गजाभाऊ, काही का असे ना, दिल्या घरी आता सुखी राहा आणि हे उठता लात आणि बसता बुक्या खात राहा. उदय सामंत असतील किंवा हे रामदास कदम असतील, नारायण राणेंना ललकारतायत. आता नारायण राणेंना म्हणतायत सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही आता आमचीच जागा आहे, ही जागा काही आम्ही सोडत नाही. खरं तर यांची ही भांडणं पाहून मनाला एक प्रकारचं समाधानच वाटतं. ही दोन माकडं भांडतायत, शिंदे टोळी, भारतीय जनता पक्ष नामक दोन माकडं भांडतायत. आणि भांडतायत कशासाठी माहितीये? या डिपॉझिट जप्तीवर नेमकं कुणाचं नाव कोरलं जावं. कारण रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा खरं तर या दोघांनाही लढवायची नाहीये. दोघांमध्येही ती इच्छा नाहीये, ती क्षमता नाहीये. हे दोघंही ओळखून आहेत. फक्त तो प्रेस्टिजचा इश्यू आहे, तो नावाचा इश्यू आहे की जागा कोण सोडतंय, कुणाचं नाव खाली जाणार आहे, कुणाचं नाव वर येणार आहे. लक्षात घ्या, एक क्षण असा येईल शिंदे टोळी म्हणेल भारतीय जनता पक्ष तुम्हीच लढवा ही जागा, आम्ही नाही लढवत. लगेचच भारतीय जनता पक्ष म्हणेल बरं असू द्या शिंदे टोळी, तुम्हीच लढवा ही जागा, आम्ही नाही लढवत. खरं तर ही जागा लढवायची दोघांनाही नाहीये. इतकी घाणेरडी परिस्थिती. विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे विद्यमान खासदार, शिवसेना नेते, यांच्या विरोधात लढवायला, ही जागा लढवायला स्वतः नारायण राणे देखील इच्छुक नाहीत. हे लक्षात घ्या. निलेश राणे जर लढले तर तिसऱ्यांदा पराभवाचा असा दणका बसणार आहे की त्यांचं राजकीय करिअर संपेल. तिसऱ्यांदा हरण्याची हॅट्रिक. नितेश राणेंचं सोडूनच द्या, कणकवली विधानसभा यावेळेस वाचवून दाखवावी. आम्ही तर खुल्यामध्ये खेडमध्ये चॅलेंज देऊन आलेलो आहे.
कारण आम्ही स्वतः जाणार आहोत तिथे प्रचारामध्ये. राहिला प्रश्न नारायण राणेंचा, खासदारकी तर काढून घेतली ना, राज्यसभा ना ते मंत्रीपद. आता लोकसभेला म्हणतात यांना देणार आहे. लोकसभेला नारायण राणे नावाचा माणूस जर उभा राहिला, भारतीय जनता पक्षाला तुम्ही सांगाल ते आम्ही हरू. भारतीय जनता पक्षाला इतका मोठा पराभव उभ्या हिंदुस्थानात कुठल्या जागेचा झाला नसेल तर तो रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये होणार, हे सत्य आहे. विनायक राऊतजींच्या विरोधात लढण्यासाठी कॅन्डिडेट नाहीये. अगदी तसंच दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्यामध्ये राजन विचारे साहेबांच्या, शिवसेना नेते राजन विचारे साहेबांच्या विरोधात लढण्यासाठी कॅन्डिडेट नाहीये. स्वतः नरेंद्र मोदी जरी येऊन उभे राहिले ना तिथे तरी देखील हरतील अशी परिस्थिती ठाण्यामध्ये आहे. आणि हे विरोधक देखील मान्य करतात. हे तुम्ही आम्ही नाही, विरोधक देखील मान्य करतात. असो, या गोष्टी आहेत, या अशा आहेत. भास्कर जाधव साहेब, गुहागर, वन साइड या अशा जागा आहेत आपल्याकडे. पण काही का असे ना, त्या कोकणच्या मतदारसंघामध्ये, मग कोकण तळकोकणापासून तर अगदी मुंबईपर्यंत असेल, कोकणाने शिवसेनेची साथ कायम दिलेली आहे. कालही दिली, आजही दिली, उद्याही देणार. का कोकण शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतो हे लक्षात घ्या. कारण कोकणातला प्रत्येक घरातली एक व्यक्ती तरी मुंबईमध्ये असते. आज मुंबईतल्या प्रत्येक कोकणवासीला शिवसेनेचा आधार आणि शिवसेनेला कोकणवासियांचा आधार आहे. शिवसेना आणि कोकण हे जुनं नातं आहे, जे तेव्हापासून पूर्वापारपासून अखंड असं घट्टपणे विणलेलं नातं आहे. ते मुंबईच्या नगरसेवकांपैकी, होय जबाबदारीने सांगतो, मुंबईच्या शिवसेनेच्या 84 नगरसेवकांपैकी जवळपास 59 नगरसेवक हे कोकणवासी आहेत. यावरून तुम्ही समजू शकता कोकणाचं आणि शिवसेनेचं काय नातं आहे ते. ही संख्या थोडकी नाही. शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये कोकणाने कायम आपलं योगदान दिलेलं आहे, कायम आपला हातभार लावलेला आहे. अगदी वाडा जव्हार पासून किनारी पट्टीचा भाग असून डहाणू, पालघर, बोईसर, पालघर पासून, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय कोकणाची हद्द तुम्हाला पूर्ण सांगतो, तिथून वसई, विरार, नालासोपाऱ्यापासून, बोरिवली पासून सबंध मुंबई, ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत हा सारा कोकण पट्टा कायम शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिला. शिवसेनेला खऱ्या अर्थाने जर बळ दिलं असेल ते कोकणाने दिलेलं आहे, पूर्वापारपासून दिलेलं आहे. सुरुवातीची सत्ताच मुळात ठाण्यातनं शिवसेनेला मिळेल, तीही म्हणजे कोकणातच मिळालेली आहे. त्यामुळे कोकणातले हे शिलेदार अनंतजी गीते साहेब असतील, स्वतः संजय कदम साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, विनायकजी राऊत साहेब असतील, राजनजी विचारे साहेब असतील, अरविंदजी सावंत साहेब असतील, शिवसेनेचे सारेच्या सारे हे कोकणचे शिलेदार यावेळेस भरघोस मतांनी निवडून येतील. आणि हे कोकणवासियांचा, तुम्हा आम्हा सर्वांचा शब्द आहे त्यांना, शिवसेना ही अशीच बहरत फुलत जाणार आहे. जास्त काही या विषयावर बोलत नाही. पण ज्यावेळेस माझा हा खेड रत्नागिरीचा, मला तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगावासा वाटतो. काल मला रत्नागिरी चिपळूण मधून जंगम, मी त्यांचं पूर्ण नाव घेणार नाही, जंगम साहेबांचा फोन आला. एक सर्वसामान्य शिवसैनिक. बघा बरं, मी एकदा नाव फक्त कन्फर्म करतो, नावामध्ये चूक नको. मी संपूर्ण नाव जरी सांगणार नसलो तरी त्यांचं नाव जंगम, रत्नागिरी चिपळूण मधून जंगम साहेबांचा फोन आला. मी पूर्ण नाव सांगणार नाही त्यांच्या सुरक्षेसाठी. ह्या जंगम साहेबांनी एक अनुभव सांगितला त्यांचा, मला त्यांच्या आजीचा अनुभव सांगितला. निवडणूक होती ग्रामपंचायतीची. बघा बरं, जुना प्रसंग आहे हा, म्हणजे या गद्दारी नंतरचाच प्रसंग आहे. निवडणूक होती ग्रामपंचायतीची. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जंगम साहेब आपल्या आजीला घेऊन निवडणूक केंद्रापर्यंत गेले. आजीला कदाचित कल्पना नसावी ही ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, यामध्ये पक्षाची चिन्ह नसतात, पक्षांची नावं नसतात. ह्या स्थानिक पातळीच्या निवडणूक आहेत. आजीला कल्पना नव्हती निवडणूक नेमकी कसली आहे. ज्यावेळेस ती आजी मतदान केंद्रामध्ये जाते, वयाने जास्त आहे, त्यांनी सांगितलं मला, ती वयाने जास्त आहे, जास्त काही कळत नाही. पण जेवढं काही कळतंय ते तुम्ही ऐका, तुम्हाला कळेल शिवसेना काय आहे, कोकणामध्ये शिवसेना काय आहे, उभ्या महाराष्ट्रात शिवसेना काय आहे. ती आजी काय म्हणाली की त्या मशीनवर जी काही चिन्ह आहेत, नावं आहेत, मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा त्या मशालीचं चिन्ह मला काही दिसत नाहीये तिथे. तिने पुन्हा विचारलं. ती आजी कन्फर्म करत होती मशाल कुठे आहे याच्यावर. एवढी वयस्कर माणसं ज्यावेळेस शिवसेनेविषयी अशी निष्ठा दाखवतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने भरून पावायला होतं. काय ताकद आहे शिवसेना. का आपण म्हणतो ठाकरे म्हणजे शिवसेना, ब्रँड ठाकरे. का म्हणतो या महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे. नंतर त्या आजीला समजवण्यात आलं. नंतर तिने कुणाला मतदान केलं, काय केलं, हा वेगळा भाग राहिला. त्या भागात आपण जाऊया नकोत.
पण त्या आजीने ज्यावेळेस विचारलं, इथे उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मशाल दिसत नाही, तिथेच समजलो या महाराष्ट्रामध्ये या न त्या मार्गाने सत्ता घेऊन येणाऱ्यांना हे कळायला हवं जनमत कुणाच्या बाजूने आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, तुमची, आमची, आपल्या पक्षाची सर्वांची काळजी घ्या. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.